बिहार निवडणुकीतून बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल असा एक अंदाज विविध एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। चाणक्य, दैनिक भास्कर, पोल डायरी आणि इतर संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 243 जागांसाठी 2 टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आलेलं आहे। येत्या शुक्रवारी 14 नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी आहे आणि बिहारमधल्या जनतेनं राज्याची सूत्र कोणाला सोपवली आहेत याचं चित्र आता त्या दिवशी स्पष्ट होणार आहे। मात्र विविध एक्झिट पोल्स आता अंदाज आलेले आहेत आणि या अंदाजानुसार एनडीएचं सरकार स्थापित होईल बिहारमध्ये असा एक अंदाज आहे। 2 टप्प्यांमध्ये मतदान आज झालेलं आहे। आजचा शेवटचा टप्पा होता। मतदान आता संपन्न झाले दुसऱ्या टप्प्यातलं आणि 14 नोव्हेंबरची आता सगळ्यांना प्रतीक्षा असणार आहे। त्यामुळे बिहारमध्ये नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार हे 14 नोव्हेंबरला जरी करणार असेल तरी सुद्धा एक्झिट पोलचे विविध एक्झिट पोलचे जे अंदाज आले त्यानुसार हा अंदाज घेण्यात आलाय। एनडीएचं सरकार या एक्झिट पोलमधून समोर येत आहे। त्या कशा पद्धतीने सगळी ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे त्यानंतर आता काय नेमके हे सगळे निवडणुकीचे निकाल लागतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 243 जागांसाठी निवडणूक झालेली आहे। 2 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलेलं आहे। तेव्हा आता येत्या शुक्रवारची सगळ्यांना प्रतीक्षा असणार आहे 14 नोव्हेंबरची आणि बिहारमध्ये त्या दिवशी मतमोजणी असणार आहे।